मित्रांनो, आजच्या मॅचमध्ये दिल्लीची टीम मुंबई इंडियन्सवर एकदम भारी पडलीये. या खतरनाक मॅचमध्ये नेमकं काय काय झालं, चला पाहूयात आजच्या मॅचमध्ये. हार्दिक पांड्या नव्हता, त्यामुळे सूर्यकुमार यादव कॅप्टन म्हणून मैदानात उतरला. दिल्लीने टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला आणि मग मुंबईकडून ओपनिंगला आला हिटमॅन रोहित शर्मा. भावांनो, या वयातही रोहित शर्मा जो काही फिट दिसतोय आणि ज्या क्लास फॉर्ममध्ये तो खेळतोय ते बघून डोळ्यांचं पारणं फिटलं. रोहितने 26 बॉलमध्ये 35 रन्सची एकदम क्लास खेळी केली आणि काही काळासाठी यंदाच्या आयपीएलची ऑरेंज कॅप आपल्या डोक्यावर चढवली. त्यानंतर सूर्याच्या 51 आणि नमन धीरच्या 28 रन्सच्या जोरावर मुंबईने 20 ओव्हर्समध्ये 162 रन्स मारले. दिल्लीकडून मुकेश कुमारने 2 विकेट्स काढल्या. 163 रन्सचं टार्गेट घेऊन दिल्लीची टीम उतरली. पथुम निसांकाने 44 रन्स मारले. पण त्यानंतर खरी आग लावली ती समीर रिझवीने. भावांनो, रिझवी आज काहीतरी वेगळंच खाऊन आला होता. त्याने अवघ्या 51 बॉलमध्ये 7 4 आणि 7 कडक 6 मारत तब्बल 90 रन्सची वादळी खेळी केली आणि याच खेळीमुळे रोहित शर्माच्या डोक्यावर आलेली ऑरेंज कॅप रिझवीने स्वतःकडे खेचून घेतली. रिझवीच्या या रुद्रावतारामुळे दिल्लीने 6 विकेट्सने मॅच जिंकली. मॅच दिल्लीने जिंकली असली तरी रोहित शर्माचा तो क्लास आणि फिटनेस आज सगळ्यांची मनं जिंकून गेला. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, यावर्षी फायनलला ऑरेंज कॅप कुणाच्या डोक्यावर असेल? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.